शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भाजपा रिपाई युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बोलताना म्हणाले की भाजप सरकार हे उत्कृष्टरित्या काम करीत असून 370 ही कलम ज्या काँग्रेसने हटविले नाही ते भाजप सरकारने एका झटक्यात हटवून फेकले। आम्हाला असं वाटत असतं की आता या दिवसांमध्ये आपण जास्तीत जास्त लोकांना भेटावं, पण जनता ही शून्य असते आणि ती आपलं मत ही बनवूनच निवडणुकीला सामोरे जात असते। आज मी इथे एकमेव सभा घेतोय, पण मला खात्री आहे की या एका सभेमध्ये ही पूर्ण अमरावती मग शिवसेनेचे उमेदवार आहेत, भारतीय जनता पक्षाचे आहेत, हे सगळेच्या सगळे तुम्ही विजयी करून आपली अमरावती ही भगवी करणार ह्याची मला खात्री आहे। गेल्या वेळेला जरा गडबड झाली, काय गडबड झाली तुमचं तुम्हाला माहिती। तसेच बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्यावर त्यांनी कठोर टीका केली आणि दुर्दैवाने अमरावती लोकसभेवरचा आपला भगवा उतरला गेला। कोणी उतरवला, कसा उतरवला, का उतरवला, कोण निवडून गेलं, ते काय करणार, भगवेची बाजू कशी मांडणार मला माहिती नाही। एका गोष्टीची खंत नक्की आहे की संपूर्ण देश भगवा झाला असताना, देशात आपलं भगवं सरकार आलं असताना माझ्या हक्काच्या अमरावतीमध्ये भगवा खासदार आला नाही हे दुःख आहेच। आणि काही वेळेला असंही होतं की अधिक पुढे जाण्यासाठी एखादा फटका आवश्यक असतो, तसा फटका मिळाला असेल, पण आता चौपटीने आपल्याला पुढे जायचे। ते म्हणाले की बडनेरा हे विकासात्मक दृष्टीने अत्यंत मागासलेले असून बडनेरामध्ये स्वाभिमान विकलेला नेता जनतेने कदापि स्वीकारायला नको। असे अगदी तळागाळाचे कार्यकर्ते हे तुमचं प्रतिनिधित्व करतात, कारण शेवटी जी जनता असते त्या जनतेतलाच माणूस तिकडे जाऊन प्रतिनिधी होतो, त्याला म्हणतात लोकप्रतिनिधी। नुसता पैसा फेको आणि तमाशा देखो असे प्रतिनिधी नाही उपयोगाचे। आहे पैसा नाही तर मग सगळे उद्योगपतीच झाले असते ना कोण ना कोणतरी। पैशाने इतर गोष्टी विकत घेता येऊ शकत असतील, पण पैशाने खास करून भगव्या मनाची, भगव्या मतांची माणसं, जिवंत मावळे विकत घेतले जाऊ शकत नाही, हे अमरावतीकरांनी आता दाखवलं पाहिजे। आणि मला या दोन्ही ताईंचा खास करून अभिमान वाटतोय। साधे जेव्हा मी घरी त्यांना विचारलं, आल्या होत्या, प्रीतीताई होती, तिसकेताई पण आल्या होत्या, त्यांना विचारलं काय तुमची तयारी, आणि खरोखर तुम्हाला सांगतो पुरुषाला लाजवेल अशा आत्मविश्वासाने बोलले, साहेब जिंकणार म्हणजे जिंकणार, समोरच्याला पाडणार म्हणजे पाडणार। हा आत्मविश्वास महत्वाचा आहे, नाही तर बघू सगळं कठीण आहे, काय करायचं, पैसेवाला आहे, तो असा आहे तसा आहे, एका क्षणात एक गाव दोन तुकडे। आणि उगाच आपण मग काय करत नाही, नवरात्र झालेलं आहे, कशाला मग दुर्गा मातेचं पूजन करतो, कशाला महिषासूर मर्दिनी, या महिषासूर मर्दिनी ठरून विधानसभेत गेल्या पाहिजे। आणि महिषासूर म्हणजे केवळ समोर कोण उमेदवार आहे तो नाही, तुमच्या सगळ्याच्या काही व्यथा आहेत, त्या वेदनांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना आपण तिकीट पाठवायचं। बडनेऱ्याला एक प्रगल्भ नेत्याची आवश्यकता असून राणा हे प्रगल्भ नसून ते एका जागेवर कधीही टिकून राहत नाहीत, त्यामुळे बडनेऱ्याचा विकास झालेला नाही। एकदा जनतेने शिवसेनेच्या हाती बडनेऱ्याच्या चाव्या द्याव्यात, मग कसा विकास होत नाही ते मी पाहतो। हार जी मेहनत करून जर का दुर्दैवाने हार आली पदरी तर मला वाईट वाटतं, पण गद्दारी नाही होता। गद्दाराला क्षमा नाही, चूक झाली क्षमा होऊ शकते, पण गद्दारीला क्षमा नाही, अजिबात नाही, करताच होऊ शकत नाही। आणि आज सुद्धा जे काय समोर उभे आहेत त्यांना असं वाटतं की काय प्रीतीताई माझ्याशी लढणार, अरे उतरून बघ ना मैदानात, कारण हे नुसती प्रीतीताई एकटी नाहीये, ही सर्वसामान्य जनता जी तिच्या मागे उभी राहिलेली आहे। म्हणून तर हे अन्यायाविरुद्ध बंड आहे, धनशक्ती विरुद्ध बंड आहे, धनदांड्यांविरुद्ध बंड आहे। जी काही लाचारी आहे त्या लाचारी विरुद्ध सुद्धा हे बंड आहे, की एकटी बंड नाही, हे बंड म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्या मनातलं बंड आहे। अन्यायाविरुद्ध बंड, दादागिरी विरुद्ध बंड, पैशाच्या मस्ती समोर पैशाचा माज जो आहे त्या माजा विरुद्ध सुद्धा बंड हे झालंच पाहिजे।
कोणाकडे माल दाखवतात, कोणाच्या जोरावर दाखवतात? हे नावात सुद्धा नुसतं काहीतरी मी कोट्या यमक जोडायचं म्हणून नाही, हे बंडच आहे. आणि जर बंड आपण केलं नसतं, त्यावेळेस सुद्धा शिवरायांनी बंड केलं नसतं तर काय मोगल येऊन राज्य करून गेले असते. कशाला काय येऊ दे ना, मोगल देतात सगळं काही. पण आपल्या हक्काचा आमदार म्हणजे काय असतं? जिकडे सत्ता असेल तिकडे पाठ आणि वारा झुकेल तशी मान वळवणं. हा काय आमदार नाही असू शकत, हा खासदार नाही असू शकत. विचार पाहिजे, काय विचार काय तुमचा? नाही, आमची नीतिमत्ता काय नाही. जिकडे सत्ता तिकडे आम्ही गेलो, जिकडची यांची सत्ता आली इकडे गेलो, त्यांची सत्ता आली तिकडे गेलो, यांची आली तिकडे गेलो. नाही, ही लाचारी त्यांची नाही. तुमचे लोकप्रतिनिधी म्हणून देशात म्हणतील अरे हे काय अमरावतीकर कोणाला निवडून देत आहेत? हे जे निवडून देतात काला तिकडे होता, तिकडे परवा तिकडे, परवा इकडे. जनतेने प्रीती बंड यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन सुद्धा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. अरे थंड नका बसू, आपल्याला काय करायचंय? जरा जोरात हात वर करून अन्यायाविरुद्ध, दलालीविरुद्ध, पैशाच्या मस्तीविरुद्ध. मग ठरलं आपलं. पण नुसतं बंड नाही, प्रीती त्याच्या निवडून आलीच पाहिजे. पण सगळं आपलं उमेदवार या बरोबर सगळं झालं. या राजेश पण आहे, दिवसा या दादा तुम्ही पण आहात, प्रीतीताई आहे, पिस्केताई आहे, सगळे हे सगळेच्या सगळे निवडून द्यायचं. आणि जे वचन मी तुम्हाला दिलेली आहे त्या वचनाला शिवसेना तर आहेच, भारतीय जनता पक्ष पण आहे, पण मी स्वतः त्याला वचनबद्ध आहे. मी वचनबद्ध राहीन. तुम्ही ही अमरावती पुन्हा एकदा भगवी करून टाका. जी वचनं मी दिलेली आहेत ती पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की मी येथे फक्त शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी आलो नसून मी युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आलो आहे. प्रचार सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की सरकारने बरेच कामे केली आहे आणि बरेच कामे करायचे आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असून जलयुक्त शिवार योजना उत्कृष्टरित्या राबविल्या गेल्याचेही ठाकरे यावेळी म्हणाले. आता कंकण घेऊन पुढे चाललेला आहे. हे देशसेवेसाठी आहे, समाजसेवेसाठी आहे, महाराष्ट्रासाठी. आम्ही महाराष्ट्र घडवणार. काय रे बाबा, तू कसा घडवणार महाराष्ट्र? म्हणजे पुन्हा तू येणार तर नाहीस, आलाच तरी सत्ताधारी असतील त्याच्या दारात खेट्या घालून तू महाराष्ट्र घडवू शकतोस? मग का लाचार होतोस तू? कधी आमच्याकडे, कधी त्यांच्याकडे, कधी त्यांच्याकडे. कशी ही लाचारी? म्हणून मी म्हटलं ना, लाचारी विरुद्ध बंड हे झालंच पाहिजे. ही लाचारी. आणि म्हणून मी या काही गोष्टी आहेत. मी वचननामा उद्या आपला प्रकाशित होईल. त्या वचननाम्यात बाकी काही गोष्टी असणारच, पण एकूण गेली 5 वर्ष आपण जो काही कारभार केला त्या कारभारात आपल्याला कळलं आता काय करू शकतो आणि काय करू शकत नाही, काय करायला हवं आणि काय करायला नको. गेल्या 5 वर्षात शेतकऱ्यांना आपण एक कर्जमाफी केली. मला कर्जमाफी या शब्दावरती मी समाधान नाही. मी शेतकऱ्याला कर्जमुक्त करणार, कर्जमुक्त करणार. आणि खास करून भारतीय जनता पक्षाचे सुद्धा माझे सहकारी आहेत. जे मी प्रश्न मांडतोय पट्ट्यात की नाही पट्ट्यात सांगा. या इकडे सुद्धा वन्य प्राण्यापासून जो काही शेतीला एक नुकसान पोहोचतं, खूप मोठा प्रश्न आहे. काय करू शकतो आपण? प्राणी महत्वाचे आहेत, माणसंही महत्वाचे, पीकही आलं पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे. पण या शेती ही उघडी बोडकी आहे. जसं आपण मागे गेल्या वेळेला केलं होतं की मागेल त्याला शेततळ, कारण पाणी पाहिजे. पाणी नसेल तर शेती होणार कशी? जलयुक्त शिवार केले ना आपण, मागेल त्याला तळ दिलं ना आपण. मग तसंच माझी सुद्धा ही योजना आहे की ज्या शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा त्रास होतोय त्या शेतकऱ्याला सुद्धा खास अनुदान देऊन त्याच्या शेतीला आपण कुंपण टाकून द्यायचं. आपण कुंपण टाकून द्यायचं. शेतकऱ्याला कुंपण, शेतीला कुंपण. सुरक्षित पाहिजे. म्हणजे शेतकरी असुरक्षित आहे, शेत असुरक्षित आहे. आणि सुरक्षित महाराष्ट्रासाठी अरे माझं शेत चाललंय, पिकं उद्ध्वस्त होत आहेत, मरतोय, राबतोय, सोन्यासारखं पीक येत आहे आणि वन्य प्राणी घुसून नाश करून टाकतात. नाही, शेतकऱ्याला सुद्धा ज्याला गरज आहे त्याला विशेष अनुदान देऊन हे उद्याचं आपलं सरकार, माझं सरकार, भगव्याचं सरकार, युतीचं सरकार हे त्याच्या शेतीला कुंपण घालून दिल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधानांच्या अनेक योजना आहेत, चांगल्या आहेत.
मला मी त्या पीक विम्याच्या योजनेचा पाठपुरावा केला, या पुढे सुद्धा करणार, सोडत नाही मी, अर्धवट कोणताही विषय सोडणार नाही. जे जे याच्या हक्काचं आहे ते त्याला मी मिळवून देणार म्हणजे देणारच. तशीच गॅस सिलेंडरची जी योजना आहे ती योजना सुद्धा अतिशय चांगली आहे. पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर अनेकांनी ती गॅस सिलेंडर दिली सोडून, नको आम्हाला, हे नको आहे, कारण आम्हाला परवडतंय. पण तरी देखील ज्यांना परवडत नाही अशी खूप मोठी लोकसंख्या आहे. आणि म्हणून त्याकरता सुद्धा जे अतिवंचित आहेत त्यांना किमान वर्षाला 6 सिलेंडर आपल्याला फुकट द्यावेच लागतील, किमान. अतिवंचित कारण आहे ना, त्यांना सुद्धा तुम्ही करा ना, मोठं करा, मोठं करायला पाहिजे. जो दुर्बल आहे त्याला बळ देणं, नाही तर नुसतं आम्ही आपल्या निवडणुकानंतर ठोठो करत फिरायचं, मत द्या मत द्या मत द्या मत द्या, आणि निवडून दिल्यानंतर मग कोण तुम्ही, हा ठीक आहे, बघतो पाहतो करतो, नाही, ही शिवशाही नाही. शिवसेना प्रमुखांना जी अभिप्रेत होती ती शिवशाही नाही. जे आम्ही बोलू ते करू, आणि जे करणार आहोत तेवढंच बोलू. यावेळी मंचकावर उमेदवार सुनीता फिसके, राजेश वानकडे, प्रीती बंड, डॉक्टर सुनील देशमुख, तुषार भारतीय, शिवराय कुलकर्णी, किरण पातुरकर, दिनेश बुब, सुनील खराटे, ज्योती अवघड, संध्या टिकले, संजय नरवणे आदी असंख्य शहरवासी या प्रचार सभेमध्ये उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज.